नमस्कार मित्रांनो. तर आपण आलो आहोत आज मथुरा. ही मथुरेपासून झालेला आहे आणि हा डोह पाहताय ना तुम्ही, हा डोह आहे मथुऱ्यातील गोकुळधामामध्ये. तर आता आम्ही गलोगलीच्या रस्त्यानं जिथे मथुरामध्ये जिथे कैद केलं होतं आपल्या नंद कृष्ण लल्लाला, तर तिथे आपण दर्शन घेत घेत गल्लीबोळाच्या रस्त्यातून चाललो आहे. आणि ही आमच्याच बरोबर आलेली लोक आहोत. आम्ही जवळजवळ 24 लोकांचं प्लॅनिंग केलं होतं, पण काय कारणास्तव 10 लोक काही येऊ शकले नाहीत. आणि खरंच आपण माहिती देतात. जैसे आप आए भगवान का दर्शन के लिए, ऐसे कैलाश पर्वत को छोड़कर शंकर जी आए, 3 दिन 3 रात तपस्या किया, तब मैया ने घर में बुलाकर दर्शन दिया। बोलो शंकर भगवान की जय। ओम नमः शिवाय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. तर तिथे असणारे चंद्रावरती मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. तिथे हा माणूस आपल्याला गायडन्स करायला भेटतो, पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर मथुरा यात्रा करत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट तिथे ठाकापासून सावध राहावा. कारण आत गेल्यानंतर भोगाच्या नावाखाली, भोग द्या म्हणण्याच्या नावाखाली तिथे त्यांचं जवळजवळ रॅकेट चालू असते. आणि 700चा भोग द्या, 800चा भोग द्या, 1000चा द्या, याच्यात लूट भरपूर होते. त्यामुळे कुठल्याही एजंटाच्या किंवा ठकास अजिबात तुम्ही बोलू. जय कन्हैया लाल की. करो हसो देखो, यहाँ आने का 2 फल, पहला तो झूला झुलाना और दूसरा माता पिता के नाम से भोग लगाना। ब्रज में 5500 मंदिर बड़े हैं, 1.25 लाख मंदिर छुटे हैं। पहले यहाँ पंडों के मंदिर थे, जगह जगह मंदिर में दान था। अमीर आदमी आता था, जगह जगह मंदिर में दान करता था। गरीब आदमी जगह जगह दान नहीं करता। उसके लिए टेस्ट मंदिर किया नंद बाबा का घर। एक जगह लगता है भोग, 1 पावचा भोग, बाल भोग, पति पत्नी पोरा पोरी के नाम से, आधा क्लोचा भोग, मंगल भोग, माता पिता के नाम से। तर आता आपण तिथून नंदगावाच्या तिथे जवळजवळ गोकुळात असणाऱ्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. तर गैरली बोळातून खूप सुंदर नक्षीकाम केलेले मंदिरे आहेत. आपण आता आलो तर हे रास क्रीडा चालू होती आणि खूप सुंदर असं सजावट देखील केलेली आहे. तुम्ही मथुऱ्याचा जर प्लॅन करत असाल तर कमीत कमी 3 रात्र आणि 2 दिवसाचा प्लॅन करा. पहिल्या दिवशी तुम्ही मथुरा, वृंदावन ही 2 ठिकाणी करू शकता आणि दुसऱ्या दिवशी नंदगाव, गोवर्धन आणि बरसाना ही ठिकाणी करू शकता. म्हणजे आपली पूर्ण मथुरा यात्रा संपूर्ण होते. तर आपण आलेलो आहोत आता रेतीरमण या ठिकाणी. तर इथे अजूनही राधे राधे गोपाला करत लोक ह्या रेतीरमणमध्ये लोळण्याचा आनंद घेतात. असं म्हणतात की ते आपल्या असणाऱ्या सर्व शरीराच्या पीडा व्याधी दूर होत असतात, म्हणून इथे आपण रेतीरमणमध्ये आलेलो आहोत. ही आमच्याबरोबर आलेली आजीबाई आहे पहा. हिचे वय जवळजवळ आता 92 वर्ष पूर्ण झाले, तरी देखील यात्रेसाठी येऊन गेली. ठिकाण कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर वाटलं, एक नंबर. आयुष्यात प्रत्येकाने इथे येऊन जावं. आणखी काय तुमची राय? आणखी काय नाही, जेव्हा धर्म केल्याशिवाय मार्ग नाही मोक्षाचा, ते 100% लिहून ठेवा. बोलो राधे राधे. राधे 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 राधे. तर इथे कोणतेही मंदिरे 12 ते 4 पर्यंत बंद राहतात, म्हणजे देवांना विश्रांती आहे असं आपण संबोधू शकतो. इथे मी गेटचा फोटो काढलेला आहे. सुंदर रचना केलेली आहे. आणि हे दुसरी गोष्ट, आपल्या इकडे जे आपण कळकाचं किंवा वेताचं म्हणतो, तर त्यापासून ही सुंदर डिझाईन तयार केलेली आहे. अवश्य एक वेळ तर इथे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पुढल्या बाजूला बरोबर रमण रेतीच्या शेजारी तिथे हरणांची वस्ती आहे. तर तिथे कृपया करून बेकरीचं कोणताही पदार्थ घेऊन जाऊ नका, कारण त्यांना बेकरीची खूप त्यांना त्रास होतो आणि पोटाला देखील होतं. म्हणून तुम्ही तिथं मिळणारं 10 रुपयाचं धान्य मिळतं, म्हणजे गहू वगैरे, तर ते तुम्ही हरणांना खाऊ घालू शकता. तर इथे पहा, खूप छान असे हरणं त्यांचं खाद्य खातात. आणि बाकीचं इतर काही त्यांना त्रास होईल असं करू नका. तुम्ही सेल्फी वगैरे किंवा फोटो घेऊ शकता, परंतु तिथे त्यांना जाचक असं त्रास होईल असं काही करू नका, कारण त्याशिवाय एक प्राणी येतो आणि प्राण्यांनाच आपण नाही बघायचं, तर आपणच सुरुवात करायची ना. तर आपण आलेलो आहोत आता कालियामर्दन, जिथे कालियामर्दन
श्रीकृष्णाने ज्यावेळेला डोहामध्ये कालियामर्दनवर आला आणि तिथे त्यांच्या डोक्यावरती जो नृत्य आविष्कार केला तेच हे ठिकाण. तर आपण जहाजानं चाललेलो आहोत यमुना नदीच्या तीरावरून. विहंगमाचं दृश्य आहे आणि आम्ही आमच्याबरोबर आलेली 14 लोक घेऊन आम्ही जहाजाने स्पेशल जहाज केली आणि त्यातून आम्ही निघालो आहे. तर कमीत कमी 70 रुपये तिकीट द्यायची आणि पर पर्सन 70ची तिकीट काढल्यानंतर ते तुम्हाला 2.5 किलोमीटरचा प्रवास करून परत या काठावरून त्या काठावर आणू शकता. तर हे यमुनेचा खूप मोठा डोहा आहे. तर त्यातील विहंगम दृश्य तुम्हाला पाहण्यास मिळत देखील आहे. तसेच ज्या बाललीला कृष्णांच्या गोकुळ, नंदगाव, बरसाणा, वृंदावन इत्यादी ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, गोवर्धन या ठिकाणी त्यांनी द्वारका नगरी नंतर वसवली आणि ते त्यांचं खूप बालपण असं गेलेलं आहे. जो समोर तुम्हाला डोह दिसतोय ना, तिथे पितृशांती केली जाते आणि या ठिकाणी संध्याकाळची आरती देखील होते. तरी ते तुमचं कोणतंही मोक्षदायिनी म्हणून हा एक सप्तपुऱ्यांपैकी मथुरा हे 7 पुऱ्यांपैकी वसलेलं हे नगर आहे आणि नदीच्या काठाला बऱ्याच वेळा परकीय आक्रमण झेलून दिमाखाने आज देखील तिथे उभा आहे. तरी विहंगम दृश्य झाल्यानंतर आपण प्रवास करत आहोत. याच्यानंतर आपल्याला जो पुढे दिसतो तो कंसाचा किल्ला आहे. तर आता तिथे काही राहिलं नाही. 5000 वर्षापूर्वीचा हा कंसाचा किल्ला आहे आणि तिथे आता पूर्ण खंडर झालेला आहे. त्यामुळे आत तुम्हाला प्रवेश देखील करता येतो देखील, परंतु बाहेरूनच तुम्हाला सर्व पाहावे लागतील. तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्टेशनवरती जी लोक भेटतात ते डायरेक्ट म्हणतात की तुम्हाला मी दर्शन करून आणतो किंवा एखादं हॉटेल किंवा धर्मशाळा दाखवतो. तर तुम्ही त्यांना भूलू नका. खूप लुटालूट आहे तिथं. आणि हा आहे कृष्णाचा कंसाचा किल्ला, जो कृष्ण भगवान श्रीकृष्णांची जे मामा होतं तर त्यांचंच किल्ला आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासात चाललेलो आहोत. तिथून आम्ही गेल्यानंतर पहिल्या दिवशी गाडी केली आणि पर पर्सन आम्हाला एकेकाला 300-300 रुपये खर्च आला. तर तिथं छोटी मोठी तुम्हाला सर्व मंदिरं दाखवली जातील. तर आम्ही आलो आहोत आता चारधाममध्ये. चारधाम इतकं सुंदर आणि पृथ्वीवरील स्वर्गच आहे असं वाटते. तिथे तुम्हाला भगवान शंकरांची तसेच आपले 33 कोटी गणांची म्हणजे ज्या मूर्ती आहेत त्यांचं सुंदर असं तिथं विहंगम दृश्य तुम्हाला पाहावयास मिळेल. आणि हळूहळू आपण आता दर्शन करत आहोत. हे आमच्याबरोबर आलेल्या आमच्या आत्या आहेत. तसेच इथल्या पेहराव तुम्ही ओळखलेच असेल. या पेहरावमध्ये ज्या महिला आहेत त्या देखील आलेल्या आहेत. तर आता हळूहळू आपण दर्शन करत करत पुढे जायचं. फक्त एक करायचं, तिथं तुम्ही विश्रांती घेत बसला तर तुम्हाला दर्शन कोणतेही भेटणार नाही. ज्यांना खूप पायात चालायचं क्षमता आहे आणि तुम्हाला चालावंच लागेल किंवा जिथे तुम्हाला गाडी थांबवतात तिथून तुम्हाला खूप असं प्रवास करावा लागतो, तर तुम्ही हळूहळू आता प्रवासाच्या दिशेने चाललो आहोत. तर आता ही सुंदर मूर्ती आहे. तर ही महादुर्गा म्हणजे 9 दुर्गे असतात. ज्यावेळेला आपल्याला दसऱ्यामध्ये घटस्थापना होते तर त्यांची चैत्रात देखील घटस्थापना तिथे केली जाते. तिथून 9 दिवस त्यांची घटस्थापनेची सुरुवात होते. तर ही महादुर्गा म्हणजे महासंतोषी माता आहे. तिथे आपण फोटो सेक्शन घेतल्यानंतर आता पुढे निघालो आहोत. तर हे ज्यावेळेला दसऱ्याचे 9 रूपं आहेत त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, महागौरी, कालरात्री, कात्यायनी, सिद्धिदात्री अशी 9 रूपं आपल्याला पाहावयास मिळतात. तर थोडक्यात तुम्हाला मी रेल्वेबद्दलची देखील माहिती चालू आहे. तुमच्यापासून डायरेक्ट तुम्ही मथुरापर्यंत ट्रेन येऊ शकता. तुम्ही 2 महिना अगोदर रिझर्वेशन करू शकता. त्यामुळे तुम्हाला सीट वगैरे मिळतात आणि तिथे आल्यानंतर तुम्ही खूप छान असा प्रवास करू शकता. फक्त आपण तिथं गेल्यानंतर आपण कोणाला थापाला बोलायचं नाही. जाताना तुम्ही खूप अशी माहिती घेऊन जावा.
माहिती घेतल्याशिवाय तिथे तुम्ही कोणताही प्रवास आखू नका. तिथे खूप खूप लुटालूट पण आहे आणि शक्यतो प्रत्येक गोष्टीला आपल्याला बार्गेनिंग करावं लागते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला बोलायचं असेल तर हिंदी तुम्हाला भाषा पूर्ण जमली पाहिजे. तर इथे बघा यम सदनी यम जो रेड्यावरती आहे त्याचं नवीन दृश्य हे अक्षरधाम यात्रेतील आहे. म्हणजे चारधाम यात्रा जे म्हणतो तर इथे सुंदर असं जो 500 एकरामध्ये हे मंदिर उभा केलेले आहेत. आणि खूप चांगला फिरण्याचा काळ म्हणजे तुम्ही एप्रिलपर्यंतच 15 तारखेपर्यंत येऊ शकता. तिथून भयंकर गरमी सुरू होते. तर तुम्हाला यावयाचं असेल तर दिवाळीपासून म्हणजे नोव्हेंबर ते मार्च एंडिंग किंवा 15 एप्रिलपर्यंत तुम्ही येऊ शकता. तर तुम्हाला तेथील गरमी सहन करायची क्षमता तुम्हाला प्राप्त होते. तर या पद्धतीने आता आपण खूप फिरतो आहे आणि आता आपण बाहेर निघालो आहे. तुम्हाला ही यात्रा कशी वाटली आणि तुम्ही देखील जर असं ऑर्गनाईज करू शकत असाल तर तुम्ही घरगुती प्लॅनिंग करा. मी सर्व फॅमिली एकत्रित केलेली होती आणि सर्व डब्यामध्ये आम्ही एकच बोगी बुक केलेली होती. तिथून आम्ही बाहेर पडलो. थोडं आम्ही फोटो सेक्शन चालू केलं. प्रत्येकाचं फोटोग्राफी केली. सुंदर असं फोटो झालं. हे आहे प्रेम मंदिर. रात्रीचे प्रेम मंदिर दिसायला खूप छान वाटतं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.